नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख 2025 आता 2023 आली होती, 25ला परत आली होती म्हणून 25 म्हटलं मी. निकाल लागलेला ह्या निकालामध्ये काही प्रमुख मुद्दे आहेत. जो की पहिला मुद्दा आहे की निवडीसाठी टीईटी पात्रता आवश्यक आहे का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय पात्र होण्यासाठी वेळ देणार का? आणि निवड यादीत समावेश होणार का? जाहिरातमध्ये उल्लेख काय? थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करून इतरांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि जे मी सांगतो याबद्दल तुमचं अजून काही ओपिनियन असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि विशेषतः तुमचं नाव आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स सुद्धा आमच्यापर्यंत नक्की कळवा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी ज्या शिक्षक मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांना टीईटी करायचे असेल त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅचेस चालू झालेल्या आहेत. सेपरेट बॅचेस पेपर 1 पेपर 2 पेपर 1+2 ची 2 बॅचेस आहेत, ज्यामध्ये एका बॅचमध्ये बुक किट प्लस बॅग आहे, एका बॅचमध्ये अवेलेबल नाहीये. सो जी आवश्यकता वाटेल ती बॅग तुम्ही घेऊ शकता. दोन्ही बॅचेचे फीचर सारखेच आहे. तुम्हाला टीम शिकवणारे जे आहे त्यांनी 5,000 प्लस विद्यार्थ्यांना टीईटी क्वालिफाईड करून दाखवलंय. हे सगळे फीचर याच्यामध्ये असणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं काय आहे थोडक्यात समजून घ्यायच्या पूर्वी पण मी भरपूर वेळा बोललेलो आहे, पण ह्या मुद्द्याशी निगडीत असल्यामुळे परत एकदा सांगतोय. 1 सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी क्वालिफाईड व्हावं, पात्र व्हावं असं सांगितले कोणी? सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यात अजून एक मुद्दा त्यांनी सांगितला की शिक्षक सेवेत राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी पात्र व्हावे लागेल. आता मला सांगा, केंद्र प्रमुख ही जी भरती आहे ही सुद्धा कोणती आहे? तर पदोन्नतीची भरती आहे. आता पदोन्नतीची कशी भरती त्यांनी त्याच्या GR मध्ये पण उल्लेख केलेला आहे. ही पदोन्नतीची भरती असल्यामुळे ह्या भरतीला आरक्षण नसतं. ह्या भरतीमध्ये आरक्षण आहे का मला सांगा? ह्या भरतीमध्ये जसं की डिपार्टमेंटल PSI ची होते एक्झाम, डिपार्टमेंटल विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, पण त्याला सुद्धा आरक्षण नसतं. तसंच इथे सुद्धा तुमची डिपार्टमेंटल थ्रू दोन प्रकारची इथे पदोन्नती असते. एक डायरेक्ट पदोन्नती असते, एक विभागीय स्पर्धा परीक्षा असते, दोघां पद्धतीने. मग केंद्र प्रमुख होण्यासाठी मला पदोन्नतीची ही डिपार्टमेंटल परीक्षा होती, याला आरक्षण नाहीये. पदोन्नतीसाठी टीईटी पात्र व्हावं लागतं, म्हणजे टीईटीची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं होतं त्या निकषामध्ये, आणि त्यांनी ह्या ऍडमध्ये पण सांगितलं, ते पण दाखवतो तुम्हाला मी. केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा ही एक पदोन्नतीच आहे, त्यांनी GR मध्ये म्हटलेलं आहे. आता बघा, एक निवेदन आलं होतं 2025ला. बघा, निवेदन म्हणजे त्याला प्रसिद्धी निवेदन म्हणूया आपण. 2025ला नव्याने ही ऍड आली होती, म्हणजे नव्याने ही ऍड आली. GR आला होता ऑगस्ट 2025 मध्ये, आणि मग परत ही ऍड आली 11 नोव्हेंबर 2025 मध्ये. आणि ह्या ऍड मध्ये बघा, इथे सप्टेंबर 2025 मध्ये, ऑगस्ट मध्ये GR आला, सप्टेंबर मध्ये हे निवेदन आलं. हे निवेदन कुणासाठी आलं? की विद्यार्थ्यांना परत फॉर्म भरायला संधी देण्यासाठी आलं. परत फॉर्म कधी भरला त्यांनी? 1 डिसेंबर 2025 ते 12 डिसेंबर किंवा 5 डिसेंबर 2025 या दरम्यान परत एकदा मुलांना फॉर्म भरायला लावला. आणि त्या परीक्षेला काय म्हटलं होतं? समूह साधना केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025. ओके, मग इथे फॉर्म भरायला आला. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा एक पॉइंट आहे पात्रतेचा. तुम्हाला मी ते ही पण दाखवू शकतो, जी ऍड आहे ती ऍड पण दाखवू शकतो. ही ऍड आहे बघा, ही ऍड आहे, आणि यामधला पात्रते संदर्भातला पॉइंट मी तुम्हाला दाखवतो. बघा, पात्रते संदर्भातला हा हा आहे ऍड. बघा, हा पात्रतेमधला 4.5 नंबरचा हा पॉइंट बघा, इथे मी दाखवतो तुम्हाला. त्यात काय सांगितलं त्यांनी? वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पात्र होणे अनिवार्य आहे. कशात टाकलंय? ऍड मध्ये पात्रता ह्या आर्टिकल ह्या टायटल खाली त्यांनी टाकलेलं आहे, टीईटी लागणार आहे. सो इथे तुम्हाला चांगले मार्क पडले, जे काय मार्क पडले, तुमचा जिल्हा आणि तुमचं निवड यादीत जर नाव आलं, तर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस मात्र तुमच्याकडे टीईटी क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. आता टीईटी तुम्ही केंद्र परीक्षा ही जी KPची परीक्षा दिली त्याच्यानंतर जर झाला असेल, तुमच्याकडे टीईटी पात्र असणं गरजेचं आहे. त्यांनी फॉर्म भरताना असं काही विचारलेलं नव्हतं. सो आता लक्षात घ्या, तुमच्याकडे डॉक्युमेंटमध्ये टीईटी पात्र होणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना कदाचित 23ला विचारलं नव्हतं, 25ला विचारलं का नाही मला आठवत नाही. तुम्हाला आठवत मला सांगा कमेंटमध्ये. पण त्यांनी केलेल्या उल्लेखानुसार सांगितलेलं आहे की तुम्हाला टीईटीची परीक्षा दिलेली असावी लागेल. आता पुढचा प्रश्न आहे, सर मग टीईटी पेपर 1 की पेपर 2? याबद्दल मी बरेचसे GR असेल, बरेचसे परिपत्रक असेल, बऱ्याचशा कॉलेजनी म्हणजे स्कूलनी आता काही परिपत्रक काढले, काही विभागाने काढले, ते पण मी एकत्रित करून याच्यावरती दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुढचा व्हिडिओ तोच येणार आहे माझा. सो हे सगळं जर बघितलं तर तुम्हाला टीईटी कंपल्सरी आहे. पण निवडीसाठी टीईटी पात्र आवश्यक आहे का? तर यस, पात्रता आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे? तर त्यांनी सुद्धा सांगितलंय की टीईटी तुम्हाला लागणार आहे, टीईटी लागणार आहे. पात्र होण्यासाठी वेळ देणार का? आता हा मुद्दा महत्वाचा आहे तो.
या मुद्द्यावरती बरेचसे म्हणजे बघा मुंबई आपलं संभाजीनगर आणि नागपूर उच्च न्यायालयामध्ये केसेस पण पडलेल्या आहेत. ते केसेस रनिंगमध्ये आहे. त्यात त्यांनी काय प्रश्न टाकलेला आहे की जर सुप्रीम कोर्टाने आम्हाला वेळ दिलेला आहे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत, ह्या वेळेत आम्ही टीटी पास होऊ ना, पण ह्या दरम्यान आमच्या ज्या पात्रतेनुसार निकषानुसार आम्ही बसतो पदोन्नतीसाठी त्या निवड यादीत आमचं नाव असायला पाहिजे असं शिक्षकांचं म्हणणं होतं. त्यावरती अजून केस चालू आहे, केस स्टँड आहे, अजून त्याच्यावर निर्णय लावलेला नाहीये. सो निर्णय जोपर्यंत येतो तोपर्यंत आपण बोलू शकत नाही. पण इथे जर बघितलं, जर वेळ दिला असेल त्यांनी द्यायला पाहिजे. पण मग ऍड मध्ये मेन्शन केलेलं आहे ते पण दाखवतो मला बघा. निवड यादीत समावेश होणार का, तर निवड यादीत समावेश होणार नाही. कारण तुम्ही त्यांचे आता प्रसिद्धीपत्रक आलं त्यात पण त्यांनी मागितलंय की टीटी क्वालिफाईड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आम्ही घेत आहोत असं त्यांनी सांगितलंय. जाहिरातमध्ये उल्लेख आहे का, तर जाहिरातमध्ये उल्लेख तुम्हाला मी आत्ताच दाखवलं की जाहिरात आहे त्यामध्ये उल्लेख केलेला टीटी लागणार आहे. सो याचा फायनल अर्थ असा निघतो की तुम्हाला इथे ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडले, जिल्हा आणि या निवड यादीत तुमचं नाव यावं असं तुम्हाला वाटत असेल तर टीटी क्वालिफाईड असणे गरजेचं असणार आहे. आणि त्याची लिंक काही दिवसात त्यांच्याच वेबसाईटला चालू होणार आहे. सो याबाबत मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलं सगळं. तरी पण तुम्हाला काय वाटतंय, आता मी म्हणजे काय काय MSc नाहीये, मी म्हणजे काय तुमचं शिक्षण विभाग नाहीये. सो याबद्दल त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फक्त तुम्हाला समजून सांगितल्या. पण तुमचं जर पर्सनल काय ओपिनियन असेल, काही वेगळं मत असेल, कुठे काही तुमचं पाहण्यात आलं असेल, दर्शनास आलं असेल, तुमच्याकडे काही आर्टिकल असेल, काही डॉक्युमेंट असेल, काही प्रूफ असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. अदरवाईज आवडला व्हिडिओ तर लाईक करून इतरांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.